एसटी महामंडळ अध्यक्षपदाचा पदभार परिवहन मंत्र्यांनी स्वीकारला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटी महामंडळ अध्यक्षपदी। महामंडळाची आजची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही। 928 कोटींची मागणी केली पण 272 कोटीच मिळाले। अर्थ खातं पैसे देत नसेल तर पगार कसा देणार? सरनाईकांकडून खंत व्यक्त। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेत द्या, प्रताप सरनाईकांची मागणी। तर आमच्या खात्याची फाईल अर्थमंत्र्यांकडे जात नाही ही शोकांतिका, सरनाईकांचं वक्तव्य। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 7 तारखेपर्यंत झालेच पाहिजेत, प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। आम्ही अतिरिक्त नाही, हक्काचे पैसे मागतोय, सरनाईक यांचं वक्तव्य। एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसतंय। रोहित पवारांची टीका। निम्म्या पगारात कर्मचाऱ्यांनी घर चालवायचं तरी कसं? रोहित पवारांचा सवाल। एसटीच्या जागांवर बीओटी तत्वावर बांधकाम करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठराव सादर होणार। एसटीच्या जागांवर 60 वर्षांसाठी बीओटी करारावर बांधकाम। मुंबईच्या बोरिवली पश्चिमेत गोराई बेस्ट बस डेपोमधील बस चालक आज संपावर। कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या बेस्ट बस चालकांना वेळेवर पगार नसल्यानं त्यांनी संप पुकारलाय। ठाण्यात आज पुन्हा वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या परिसरात गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे बॅनर लागलेत। अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आज बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। बैठकीत प्रकल्प निविदेतील अटी शिथिल होणार का याकडे लक्ष। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक घेणार। नाशिक जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्र्यांची प्रतीक्षा असताना कोकाटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक। याआधी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, गिरीश महाजनांकडून आढावा बैठक। मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या पूर्वतयारीसाठी वांद्रे कुर्ला संकुल येथे उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव राहणार उपस्थित। शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंची मागणी। राजभवनातील स्मारकासंबंधी अमित शहा, देवेंद्र फडणवीसांशी चर्चा। दोघांनीही राजभवनातील स्मारकाची घोषणा करावी, उदयनराजेंचं आवाहन। गुजरातमधील वनताराच्या धर्तीवर अनंत अंबानींनी महाराष्ट्रात सूर्यतारा प्रकल्प उभारावा। गणेश नाईक यांची अंबानींना विनंती। ठाण्यात त्या संदर्भात एका जागेचा विचार सुरू असल्याची देखील गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण, मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह 2 आरोपींना आज पनवेल न्यायालयात शिक्षा सुनावली जाईल। प्रशांत कोरटकर आज तुरुंगाबाहेर येणार। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 दिवसांपूर्वीच जामीन मंजूर, मात्र तांत्रिक कारण आणि सुट्ट्यांमुळे कोरटकरचा मुक्काम वाढला होता। महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त अजित पवारांचं फुले वाड्यात जाऊन अभिवादन। फुले वाड्यात उत्तम स्मारक बनवणार, स्मारकासाठी ज्या लोकांना जागा सोडावी लागेल त्यांचं पुनर्वसन करणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर। उद्या शहा रायगडावर जाणार। यावेळी सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भोजन करणार। या दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। पालकमंत्री नसले तरी कुठलंही काम रखडलेलं नसल्याची देखील प्रतिक्रिया। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पहिले 2 अहवाल आले, 3रा अहवाल आल्यावर कारवाई होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। तर पैशांसाठी गरिबांना अडवणं खपवून घेणार नाही, कठोर कारवाई करू, अजितदादांचा इशारा। अल्पसंख्याक शाळांसह अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचे प्रकार। शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक आणि शिक्षकांची एसआयटी चौकशी करा। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सरकारकडे मागणी। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही। राज्यातील वाढत्या तापमानामुळे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। मुंबईतील वॉटर टँकर संपाचा आज 2रा दिवस। आजही काही प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या तसंच बांधकाम विभागांना पाण्याचा फटका बसण्याची शक्यता।
मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागात पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं धोरण. परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्यासाठी क्रिझिल संस्थेची नियुक्ती. शाश्वत शहरी विकासासाठी वहन क्षमता सर्वेक्षण करा. उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक विकास केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याबाबत दाखल जनहित याचिकेनंतर कोर्टाची नोटीस. पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. दरम्यान सुमारे 334 लोकल फेऱ्या रद्द. मुंबईकरांचा मध्य रेल्वेवरील प्रवास आणखी गारेगार होणार. मध्य रेल्वेचा 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. सध्या 66 एसी फेऱ्या धावत असून 16 एप्रिलनंतर फेऱ्यांची संख्या 80 वर पोहोचेल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 12 एप्रिलला अवजड वाहनांना नो एंट्री. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. नागपुरात बुटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. आधी दुरुस्तीचं काम 9 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र आता 9 जुलैपर्यंत मुदतवाढ. सलग 3 दिवस पुणेकरांनी 40 पार तापमान सहन केल्यानंतर काल तापमानात किंचित घट झाली. त्यामुळे उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय. संभाजीनगरमध्ये उच्चभ्रू भागात छेडछाडीचं प्रमाण वाढलं. बन्सीलाल नगर भागात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून पळ काढतात. घटना सीसीटीव्हीत कैद. बारामतीतील कोऱ्हाळे खुर्द गावातील 16 वर्षाच्या मुलीची मुलाच्या छळाला कंटाळून आत्महत्या. विशाल गावडे लग्नासाठी दबाव टाकत असून नकार दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल. दिवसा बँकेच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि रात्री घरफोड्या करणाऱ्याला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पेट्रोल चोरी करताना पकडल्यावर चौकशी केली असता 14 गुन्हे उघडकीस आले. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील वाठार गावातील 5 वर्षाच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या. वाठार रेठरे मार्गावरील घटना. श्वान पथक आणि ड्रोनद्वारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलानेच केली हत्या. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूरमधील धक्कादायक घटना. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नाव येण्याच्या भीतीनं जवळपास 100 लोक गायब. तुळजापुरात 15 ते 20 पेडलर्सच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी. आतापर्यंत 35 आरोपींवर गुन्हा दाखल तर 14 आरोपींना अटक. अजूनही 21 जण फरार आहेत. पंढरपूर ते लंडन सोमवारी निघणार जगातील सर्वात लांब दिंडी. 7 समुद्रपार उभारणार विठुरायाचं सर्वात मोठं मंदिर. 18,000 किलोमीटर अंतर पार करून दिंडी लंडनमध्ये पोहोचेल. 14 एप्रिल ते 21 जून पंढरपूर ते लंडन पादुकांचा भव्य प्रवास चालेल. अकोल्यातील काटेपूर्णा आणि कारंजा अभयारण्यात प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्याची सोय. वन्यजीव विभागामार्फत 22 ठिकाणी पाणवठ्यांची सोय. मुंबईतील 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी. दिल्लीच्या विशेष न्यायालयात राणाच्या रिमांडवर सुनावणी. भारत अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर अमेरिकेची पहिली अधिकृत प्रतिक्रिया. पाकिस्तानच्या जेलमध्ये कुलभूषण जाधव अडकलेत, त्यांना परत आणा. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचा राणा फेस्टिवल, राऊतांचा टोला. गँगस्टर अबू सालेमची 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली असेल तर सालेमला कधी सोडणार सांगा. हायकोर्टाचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल. 25 वर्षांहून अधिक शिक्षा न देण्याचं प्रत्यर्पणावेळी आश्वासन दिल्याचं सालेमचं वक्तव्य. वक्फ कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजप देशव्यापी अभियान राबवणार. 20 एप्रिलपासून 15 दिवस चालणाऱ्या या अभियानात भाजपकडून विरोधकांचे आरोप खोडून काढले जातील. भारतीय कंपन्यांना 5% सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा चीनी कंपन्यांचा प्रस्ताव. अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यानं चीनचा निर्णय. त्यामुळे चीनी कंपन्यांचे टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन्स भारतात स्वस्त होण्याची शक्यता. विकी कौशलचा छावा चित्रपट आजपासून नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवरून पाहता येणार. आले राजे आले असं कॅप्शन देत नेटफ्लिक्सनं छावा सिनेमाची तारीख चाहत्यांसोबत शेअर केली. IPLच्या या सीझनचा 25वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार. संध्याकाळी 7:30 वाजता चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगणार. IPLमध्ये विराट कोहलीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद.
IPL मध्ये विराटचा 1000 चौकारांचा विक्रम. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विराटने 1000वा चौकार मारला. मोहम्मद रिजवान पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देण्याची शक्यता. चॅम्पियन्स ट्रॉफीत योग्य वागणूक न मिळाल्यानं रिजवान नाराज. अंतिम 11 खेळाडूंच्या निवडीच्या संपूर्ण अधिकाराची रिजवानने मागणी केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.